रायगडसह राज्यातल्या 11 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांनी आनंद व्यक्त केला। मात्र रायगड संवर्धन कामाला वेग नसल्याने त्यांनी खंतही व्यक्त केली। ज्या पद्धतीने राज्य सरकार रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देत आहे त्या तुलनेत संवर्धन कामाला वेग दिसत नाही। या संदर्भात राज्य आणि केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं तटकरे यांनी म्हटलं। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारचं अभिनंदन केले। शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याप्रकरणी त्यांनी अभिनंदन केले। यामुळे शिवरायांची महती यापुढे जगापुढे मांडू शकतो असंही ते म्हणाले। चंद्रपूरमधल्या बल्लारच्या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला। मुनगंटीवारांनी रेल्वे स्थानकावर स्वतंत्र रेल्वे पोलीस ठाणे करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती। यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत संबंधित अधिकाऱ्यांना स्वतंत्र जीआरपी पोलीस ठाणे करण्याच्या सूचना दिल्या। नवी मुंबई मनपाच्या वतीनं ज्वेल ऑफ नवी मुंबई इथं गौतम बुद्ध यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण सोहळा पार पडला। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून या पुतळ्याचं बांधकाम करण्यात आलं असून वनमंत्री गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। कोल्हापुरी चपलेबाबत प्राडानं आणखी एक सकारात्मक पाऊल टाकले। प्राडाचं शिष्टमंडळ कोल्हापुरात येऊन चप्पल बनवणाऱ्या कामगारांशी संवाद साधणार आहे। 16, 17 आणि 18 जुलैला प्राडाचं शिष्टमंडळ महाराष्ट्रात येणार आहे। मुंबईमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासोबतच्या बैठकीनंतर हे शिष्टमंडळ कोल्हापुरात येणार आहे। कोल्हापुरी चपलेबरोबरच इतर वस्तू जागतिक पातळीवर नेण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरणार आहे। आलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात सांगलीमध्ये कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून आंदोलन करण्यात आलं। कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्यावी असं म्हणत समितीकडून थेट कृष्णा नदीला साकडं घालण्यात आलं। यावेळी कृष्णा नदीचं पूजन करत आलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत सर्व तयारी पूर्ण झाली। सर्व गावात स्वच्छतेचं सातत्य ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या। यासाठी 1000 गुणांची तयारी करण्यात आली। येत्या 15 ऑगस्ट पर्यंत 1123 पैकी 35 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे। सार्वजनिक स्वच्छतेसाठी नाशिक महानगरपालिकेने आता कंबर कसले। सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाकडून माजी सैनिकांची 12 पथकं तैनात केली जाणार आहेत। या पथकांकडून शहरात अस्वच्छता करणाऱ्यांना 150 ते 25,000 रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे। सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, कचरा करणं, जाळणं, बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणं, राडारोडा टाकणं हे प्रकार केल्यास आता दंडात्मक कारवाई होणार आहे। नाशिकमधल्या वारकऱ्यांची जमीन एका भूमाफियानं परस्पर बळकावली। 700 वारकऱ्यांनी देणगी देऊन पंढरपूरमध्ये 20 गुंठे जमीन खरेदी केली होती। मात्र त्यांच्या संमतीपत्राचा फायदा घेऊन वकिलाच्या मदतीनं भूमाफियानं ही जमीन परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतली। हा माफियाचा माजी सरपंच आहे। ही जागा परत मिळावी अशी मागणी आता वारकऱ्यांनी केली। भिवंडी पडद्या टोल नाका विरोधात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 17 जुलै रोजी मोर्चाची हाक दिली। मुंबई नाशिक महामार्गावरच्या सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था झाली। मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। महामार्ग भिवंडी ते कसारा सुस्थितीत होत नाही तोपर्यंत टोल आकारणी बंद करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सांगलीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजप आक्रमक झाले। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांबद्दल बदनामीकारक विधान केल्यानं पडळकर समर्थकांकडून आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। आव्हाडांनी पुन्हा बदनामीकारक विधान केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा देण्यात आला। नाशिकमधल्या बिराड आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। आदिवासी विकास विभागाच्या समोर रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। 1767 पदांच्या बाह्यस्त्रोतद्वारे होणाऱ्या भरतीचा आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात येते। लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिला। नाशिकमधल्या रस्त्यांची चाळण झाली। जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली। या खड्ड्यांच्या विरोधात मनसेनं अनोखं आंदोलन केलं। मनसैनिकांनी रस्त्यांवरच्या या खड्ड्यांविरोधात वृक्षारोपण करत महापालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवला। खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील मनसैनिकांनी दिला। शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली। करडे गावामध्ये बिबट्याने घरासमोरच्या कुत्र्याला उचलून नेल्याची घटना घडली। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं। त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिक करतात। साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी खैराच्या झाडाची कत्तल सुरू आहे। किरकसाल गावामध्ये कटर मशीनच्या सहाय्याने हजारो झाडांची कत्तल केली जाते। लाखो रुपयांची ही झाडं एका मोठ्या व्यापाऱ्याला विकली जात आहेत। त्यामध्ये वनविभागाचे अधिकारी सामील असल्याची शक्यता आहे।
नाशिकमध्ये फेसबुक फ्रेंड महिलेनं 55 लाखांना गंडा घातल्यानं कृषी अधिकाऱ्यांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। हायको ऑइलचा व्यवसाय करण्याचा आमिष दाखवून हा गंडा घालण्यात आला। या प्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात फेसबुक आयडी धारक महिलेच्या विरोधात तसंच रक्कम वर्ग करण्यासाठी बँक खातं उपलब्ध करून देणाऱ्या खातेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला। डोंबिवली पश्चिममधल्या MMRDAच्या ठेकेदाराचा भ्रष्ट कारभार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला। या व्हिडिओमध्ये गटारात पाणी असताना कॉन्क्रीट टाकण्याचं काम सुरू असल्याचं दिसतंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। त्यामुळे ठेकेदारावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। संभाजीनगरमध्ये तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी पाहायला मिळाली। सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी हे तरुण जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करतात। रील काढण्यासाठी हे तरुण चालत्या बाईकवर चढलेत। एक तरुण दुचाकीवर उभा राहून रील बनवतोय तर दुसरा गाडी चालवतोय। तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। नाशिक जिल्हा परिषदेतल्या लैंगिक छळ प्रकरणी आणखी एका अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। 10 पेक्षा अधिक महिलांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली। पीडित महिलांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। उल्हासनगरच्या सह्याद्री नगरमध्ये किराणा दुकानात चोरी झाली। आरोपीनं दुकानातून 53,000 रुपये किमतीचे वस्तू लंपास केल्यास वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्यानं दुकानदाराला बोलावण्यात गुंतून या चोरट्यानं डल्ला मारला। चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलाला लिफ्टमध्ये मारहाण केल्या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली। आरोपी कैलास तनवाणीनं 4 जुलैला अल्पवयीन मुलाच्या 4 ते 5 कानशिलात लगावून त्याचा चावा घेतला होता। तेव्हापासून फरार असलेल्या या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली। अंबरनाथमध्ये 2 सोनसाखळी चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्या दोघांनी झटपट पैसे कमवण्यासाठी या चोऱ्या केल्याची कबुली दिली। या आरोपींकडून अंबरनाथ आणि ठाकुर्लीमधल्या 2 गुन्ह्यांची उकल झाली। शिरूर तालुक्यातल्या आंबळे इथं दरोड्याप्रकरणी पोलिसांनी 2 अट्टल दरोडेखोरांना अटक केली। संजय गायकवाड आणि सागर शिंदे अशा दरोडेखोरांची नावं आहेत। त्यांच्यावर दरोड्यासह एकूण 6 गुन्ह्यांची नोंद आहे।